कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या कसबा बावडा इथल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ड्रेनेज कामात 85 लाखाचा अपहार झाल्याचा आरोप कोल्हापुरातील शिंदे गटाचे नेते असलेल्या सत्यजित कदम यांनी केला होता। सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केल्यानंतर अवघ्या 2 तासात संबंधित ठेकेदाराने आपण अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून हे बिल परस्पर आपल्या खात्यावर वळवून घेतल्याचा लेखी खुलासा महानगरपालिकेकडे केला। दुसरीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी देखील आपला लेखी खुलासा देत ह्या सह्यांशी आपला संबंध नाही आणि या खोट्या आपल्या सह्या वापरल्या गेल्याचा खुलासा महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता। मात्र एकूणच हे सगळं झालेला आरोप आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून झालेला खुलासा हे सगळंच संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील एकूणच या सगळ्या प्रक्रियेवर संशय घेतला होता। हे सगळं प्रकरण ज्यावेळेस घडत होतं त्यावेळी महापालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक असलेल्या के मंजुलक्ष्मी या प्रशासकीय कामानिमित्त कोल्हापूर बाहेर होत्या। याच दरम्यान संबंधित ठेकेदारानं आपण या अधिकाऱ्यांना टक्केवारीच्या स्वरूपात किती पैसे दिले याचं एक रेट कार्डच सोशल मीडियावर व्हायरल केलं। प्रशासक असलेल्या के मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूरमध्ये येताच या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि या सगळ्या प्रकरणाच्या तळाशी त्या गेल्या। ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत असताना त्यांनी काल एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये असलेले 3 अधिकारी आणि 5 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय, ज्यामध्ये एक कर्मचारी आणि एका अधिकाऱ्यालाच थेट निलंबन केले तर इतर सर्वांच्या खातीन्याय चौकशीचे आदेश देखील दिलेत। यामध्ये निवृत्त झालेले तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या देखील नावाचा समावेश आहे। के मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या या कडक भूमिकेचं कोल्हापूरकरांनी मात्र स्वागत केलंय, कारण गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत झालेली विकास कामं आणि त्यामध्ये होत असलेले घोटाळ्याचे आरोप या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते। दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस देखील आपली कारवाई करतायत। महापालिकेच्या वतीनं संबंधित ठेकेदार वराळे याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून वराळे हे फरार आहेत आणि त्याचा शोध लक्ष्मीपुरी पोलिसांकडून सुरू आहे। एका बाजूला के मंजुलक्ष्मी यांनी कडक भूमिका घेत या सगळ्यामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई करत, ज्यामध्ये एका अधिकाऱ्याचं आणि एका कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन आणि इतरांच्यावर खातेनिहाय चौकशीची कारवाई केली असतानाच दुसऱ्या बाजूला एकूणच या सगळ्या प्रकरणासाठी एक चौकशी समिती नेमलेली आहे। पहिल्यांदा या समितीला शनिवारपर्यंत आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र या सगळ्या एकूणच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी पुढच्या 48 तासांमध्ये आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना या सगळ्या चौकशी समितीला दिल्यात। आणि त्यामुळेच प्रशासक असलेल्या के मंजुलक्ष्मी यांनी जी काही कडक भूमिका घेतली त्याचं स्वागत कोल्हापूरकरांकडून होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सातत्याने होत असलेले टक्केवारीचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप पाहता या एकूणच प्रकरणाच्या तळाशी या सगळ्या प्रशासनानं जावं, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी नेमके करतायत काय, त्यांची कार्यपद्धती काय आहे, कामाच्या नावाखाली ते किती बाहेर असतात याची देखील चौकशी व्हावी, अशा पद्धतीची मापेक अपेक्षा या निमित्तानं कोल्हापूरकर करताना बघायला मिळत आहेत। ज्या पद्धतीची कडक भूमिका के मंजुलक्ष्मी यांनी घेतलेली आहे ते पाहता येत्या काळात आणखीनही काही घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांसाठी हा एकतर चर्चेचा विषय बनला आहे, मात्र तितकंच हे गंभीर प्रकरण देखील म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।